पंढरपूरच्या राजकारणात सध्या वाखरी जिल्हा परिषद गटाची चर्चा जोरदार रंगली आहे। कारण इथली समीकरणं आता पूर्णपणे बदललेली आहेत। भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांच्या युतीमुळे वाखरीच्या मैदानात राष्ट्रवादीची ताकद दुपटीनं वाढलेली असून याचा थेट परिणाम भाजपच्या गोटात चिंतेची भर घालणारा ठरू शकतो। नेमकं काय घडतंय वाखरीत पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांनी हात मिळवणी केल्यानं तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि राष्ट्रवादी आता एकाच झेंड्याखाली आलेली आहेत। वाखरी गटात या दोन्ही नेत्यांना मानणारा मोठा वर्ग असल्यानं ही युती भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जाते। वाखरी गटातून आधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून, भालके गटातून सुनीता गायकवाड या निवडणुकीच्या रिंगणात होत्या। मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत भालके आणि पाटील एकत्र आल्यानं सुनीता गायकवाड यांनी आता राष्ट्रवादीच्या उमेदवार मयुरी बागल यांना पाठिंबा देणार आहेत। वाखरीमध्ये आम्ही त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे दिलेल्या उमेदवारांना आम्ही स्वतः विनंती करून थांबवतोय आणि तिथं घड्याळाच्या दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे जाऊन तो निवडून येण्यासाठीच आमचा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे विभाजित होणारी मतं एकत्र आल्यानं मयुरी बागल यांची बाजू भक्कम झालेली आहे। दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने मोनिका काळे यांना मैदानात उतरवलेलं आहे। सत्ताधारी पक्षाची ताकद आणि विकास कामांच्या जोरावर भाजप ही जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे। मात्र समोर दोन मोठे स्थानिक गट एकत्र आल्यानं मोनिका काळे यांच्यासाठी ही लढाई आता काटेकी टक्कर ठरणार आहे। वाखरी जिल्हा परिषद गटात पूर्वी तिरंगी वाटणारी लढत आता आमने सामने होताना दिसतेय। सुनीता गायकवाड यांचा पाठिंबा मयुरी बागल यांच्यासाठी गेम चेंजर नक्कीच ठरू शकतो। आता वाखरीचा मतदार विकासाला साथ देतो की या नव्या राजकीय समीकरणाला पसंती देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।